नमस्कार, मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 29 महानगरपालिकेच्या निवडणुका काल त्याचा रिझल्ट संपन्न झाला, तुम्हाला माहीत आहे. 2014 पासून आपण लोकसभा, विधानसभा फक्त महाराष्ट्रातीलच नाही, तर या देशातील तमाम राज्यातला आपण पाहत आहोत. एकच पक्ष विजेता ठरतो, एकच पक्ष विजयी ठरतो, अशा पद्धतीची 2014 पासूनची विजयाची पताका एकाच पक्षाची आणि एकाच राजकीय शक्तीची फडकते आहे, असे एकंदरीत चित्र आहे. नगरपंचायत, नगरसेवकाच्या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातल्या विधानसभेचेच विजयाचे आकडे BJP आणि महायुतीचे दिसले. त्याच पद्धतीने आज 2026 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या 25-26 नगरपालिकावरती एक हाती सत्ता आणि प्रचंड बहुमत आणि एकच पक्षाची ताकद आपल्याला दिसून आली आणि ती म्हणजे BJP, भारतीय जनता पार्टी. आणि या पक्षाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या एकट्याच्या बळावरती महानगरपालिकेमध्ये त्यांचे प्रचार दौरे, त्याचबरोबर त्यांची भाषणं, त्यांच्या कॉर्नर मीटिंग्स, सेलिब्रिटीबरोबरच्या मीटिंग्स, त्याचबरोबर त्यांनी ज्या काही रणनीती आखल्या आणि जे काही प्लॅन केले, त्यातला पहिला प्लॅन मला त्यांचा हेवा करणारा वाटतो. तो म्हणजे आपले वाढवता येत नाहीत ना, तर दुसऱ्याचे कमी करा. ही जी युद्धनीती आहे, या नीतीचा वापर त्यांनी अतिशय चपलख पद्धतीने केलेला आहे. त्यांनी काय केलं आणि त्यांच्या मित्र पक्षांनी काय केलं? पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्याला जिंकायचं आहे, अशा पद्धतीचा ठाम, प्रचंड अशा पद्धतीचा प्लॅन तयार केला. म्हणजे जर त्यांच्या तुलनेनं आपण ठाकरे बंधूंचा प्लॅन आणि त्यांची रणनीती याचा विचार केला, तर त्यांच्या कित्येक महिनो अगोदर म्हणजे रोजचा दिवस हा निवडणुकीचा अशा पद्धतीने भाजपा लढते आणि म्हणूनच त्यांचा तिथे विजय झालेला आहे, असं एकंदरीत चित्र दिसतंय. जुलैमध्ये हे भावभाव एकत्रित आलेले ठाकरे बंधू. त्यानंतर ना फक्त इलेक्शनच्या अगोदर म्हणजे या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या अगोदर 2-3 आठवडे एकत्रित येतात आणि कुठेतरी एखाद दुसरी सभा घेत आहेत. म्हणजे यांचं प्रेम जुळलं, त्याला 5-6 महिने होतात. आता या प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये होईल म्हणून सगळी जनता यांची वाट पाहते. पण हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच आपल्याला दाखवत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती विश्वास ठेवावा अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांची सुद्धा झाली असावी, यात माझी किंवा कोणाचीही शंका नसावी. भाजपची रणनीती मात्र या ठिकाणी अतिशय जोरदार आणि बुद्धीच्या कसोटीवरती केलेली दिसून येते. ती म्हणजे आपले वाढवता येत नाहीत ना, तर दुसऱ्याचे कमी करा, हा जो विचार आहे, ही जी युद्धनीती, रणनीती त्यांनी वापरली, ती प्रचंड ताकदीने वापरली. त्यांनी गेले कित्येक महिने झाले विरोधी पक्षातील अनेक अशा आजी-माजी नगरसेवकांना पहिल्यांदा प्रवेश दिला. त्याचबरोबर इलेक्शनच्या टायमिंगला त्यांनी मुद्दामहून दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना तिकीट दिले. हितनीती, विचार, आचार, संस्कृती, केडर कॅम्प याला त्यांनी अजिबात थारा दिला नाही. आपल्याला सत्ताधीश व्हायचा आहे आणि सत्ता मिळवायची आहे, एवढंच फक्त त्यांच्या समोरचं ध्येय आहे, टार्गेट आहे. त्यासाठी कष्ट, त्याग, चिकाटी, मेहनत आणि वाटेल ते काम करण्याची तयारी म्हणजे इज इक्वल टू भाजपा. त्यांनी विरोधकातील अनेक अशा लोकांना प्रवेश दिला, कार्यकर्त्यांना प्रवेश दिला, त्यांना तिकीटं दिली, त्यांना पैसा पुरवला, वाटेल त्या मार्गाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकेकाळी शिवसेनेचा हात धरून आलेली ही भाजपा
प्रचंड बहुमताने वाढली. खरं तर हा पक्ष आहे ना, त्याचा इतिहास सुद्धा असाच आहे. मराठी गोमंतक पक्षाची त्यांनी गोव्यामध्ये तशीच अवस्था केली. मैत्री केली, मैत्रीत दोस्ती केली. मित्रत्वाच्या नात्याने लढू म्हणाले, त्यांना संपवलं. पंजाबमधील अकाली दलाची अवस्था त्यांनी तशीच केली. आसाम गण परिषदेची अवस्था त्यांनी तशीच केली. आणि ओडिशामध्ये बिजू जनता दलाची अवस्था ही त्यांनी तशीच केली. आणि आता पुढे आपल्याला असं दिसून येतं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून, मी हमेशा सांगत असायचो, की ज्या एकनाथ शिंदेना त्यांनी 50 लोक शिवसेनेचे एकत्रित करून शिवसेना कमकुवत करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले, त्याच एकनाथ शिंदेना त्यांनी परत उपमुख्यमंत्री केले. आणि आता परत त्यांनी त्यांच्या आसपासचे सगळे मतदारसंघ खिळखिळे करून टाकले, पाचर बसवली. फक्त ठाणे तेवढं त्यांना सोडलेलं आहे, नाहीतर ठाणे सुद्धा राहिलं नसतं, अशी एकनाथ शिंदे यांची परिस्थिती भाजपाने करून ठेवलेली आहे. जशी की त्यांचा जो मित्रपक्ष आहे अजित पवार यांची अवस्था त्यांनी पुण्यामध्ये तशीच करून ठेवलेली आहे. पिंपरी चिंचवड असेल त्या ठिकाणी आणि पुणे महानगरपालिका त्या ठिकाणी. पुणे महानगरपालिकेत मुरलीधर आहेत, तर इकडे पिंपरी चिंचवडमध्ये महेशराव आहेत. दोन्ही पहिलवानांनी त्यांना चितपट केलेलं आहे. म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा या बीजेपीची सभा झालेली होती, तेव्हा अमित शहा यांनी जे विधान केलं होतं, अमित शहा यांनी जे विधान केलेलं होतं, की आपल्याला आता कुबड्यांची गरज नाहीये. हे या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेत्याचा शब्द प्रामाणिकपणे जस्टिफाय केलेला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. त्यांना कुबड्यांची आता गरज राहिलेली नाहीये. कारण यांचं मिशन 2014 सालीच 2029चं आणि 2035चं सुद्धा असेल आणि आहे. 2029ची निवडणूक स्वतःच्या ताकदीवरती, फक्त भाजपा स्वतःच्या हिमतीवरती प्रचंड बहुमतामध्ये विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये येणार आहे, अशाच पद्धतीची रणनीती करून ते चाललेले आहेत. आपण मात्र तात्पुरत्या यशावरती आणि कायमस्वरूपीच्या अपयशावरतीच महाराष्ट्रातले सगळे पुढारी बसलेले आहेत, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये ज्या काँग्रेसला, वंचितला यांनी हलक्यात घेतलं, त्यांना एवढी किंमत दिलेली नाहीये. त्या वंचितनं आणि काँग्रेसनं दाखवून दिलं की आमची ताकद काय आहे. कित्येक मतदारसंघामध्ये आज ते किंग मेकर ठरलेले आहेत, तर कित्येक मतदारसंघामध्ये आज जर समजा ते शिवसेनेच्या बाजूने असते, तर शिवसेनेची मेजॉरिटी वाढलेली असते. मग जिकडं काँग्रेस आणि वंचित असेल तिकडं सत्ता मिळू शकते. एक नवीन अशा पद्धतीचा विचार या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेला आहे आणि याचा स्वीकार तमाम अशा स्वतःला मी म्हणणाऱ्या पक्षांनी करावा. त्यातल्या त्यात मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं करायला हवा आहे. त्यांना मानसन्मानाच्या जागा सोडायला हव्यात. एक नवीन विचारधारा त्यांना आत्मसात करावं लागेल. विकली जाणारी लोक सगळ्यात जास्त शिवसेनेमधले निघालेले आहेत. हे विकले जाणार नाहीयेत, हे फुटले जाणार नाहीत, अशा पद्धतीचा विचाराचा बेस त्यांना केडर कॅम्पच्या माध्यमातून करावं लागेल. फक्त 3 स्टार किंवा 5 स्टार किंवा 4 स्टार हॉटेलमध्ये मीटिंग्स घेणं, पत्रकार परिषद भरवणं, चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यानं घेणं हे तर बरोबर आहेच, परंतु त्याचबरोबर गाव पातळीवरती जाऊन रानावनात माणसाच्या दारात त्यांना जावं लागेल, समाजाला एकत्रित करावं लागेल, संघटना मजबूत करावं लागेल, पायाभूत सुविधांवरती काम करावं लागेल. नुसतं अदानींना शिव्या देऊन चालणार नाही आहे. नुसतं या देशातल्या या भाजपाला जर संपुष्टात आणायचं असेल किंवा त्यांच्यावर लढत खेळायची असेल, तर भाजपाचीच रणनीती आता खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रातल्या पक्षांनी, मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, या लोकांनी वापरली पाहिजे, या पक्षांनी वापरली पाहिजे. ज्याप्रमाणे भाजपने मित्रपक्ष म्हणून अजितदादांना जवळ घेतलं, एकनाथ शिंदेना जवळ घेतलं आणि आता त्या दोघांनाही त्यांनी संपवण्याच्या पद्धतीने षडयंत्र आखून त्यांना बाजूला ठेवलं, अशाच पद्धतीने ते पुढे त्यांची वाटचाल करणार आहेत आणि त्यांनी ती वाटचाल यशस्वी करून दाखवलेली आहे.
येणारा काळ हा फक्त भाजपाचाच असणार आहे. त्यांना माहीत आहे त्यांच्या यशाचं रहस्य. ते आता कुणाला सांगत नाहीये. आज पाडू मशीनवरती आपण चर्चा करत आहोत. हा मुद्दा कधी चर्चेला आलेला नव्हता. अचानक बरोबर निवडणुकीत आला. एकीकडे आपण मतदानातली अनियमितता यावरती राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, प्रकाश जांभेडकर साहेब असतील यांनी चर्चा केली. त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित झालं असताना दुसरीकडे त्यांनी बिनविरोध निवड अशा पद्धतीचे अनेक वेगवेगळे पिंडे मार्केटमध्ये आणले. भाजप हा एक अतिशय चांगलं मॅनेजमेंट आणि ऑर्गनाईज करणारा कॉर्पोरेट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून या जर पक्षाला सामोरं जायचं असेल येणाऱ्या काळात तर इतर विरोधी पक्षांनी एकत्रित विचाराची मूठ बांधली पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं कित्येक वेळा यांचे मतदारसंघ फिक्स झाले नाहीयेत, उमेदवार फिक्स झाले नाहीयेत, तिरंगी चौरंगी लढती एकेका मतदारसंघात सुरू झाल्या, मतदानाची विभागणी झाली आणि हे सगळी मतं भाजपच्या पारड्यात पडली गेली किंवा महायुतीच्या पारड्यात पडली गेली आणि त्यामुळे नेहमीप्रमाणेच अपयश पाहायला मिळतं. आता या ठिकाणी संजय राऊत म्हणतात की जर एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली नसती तर ते सगळे लोक मिळून आणि शिवसेनेची सध्याची विजय उमेदवारांची मिळून या मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन झाली असती. खरं आहे तुमचं. तसं पाहिलं तर मराठी माणसांना भरपूर मतदान केलेलं आहे फक्त मराठीच्या आणि भावनिक मुद्द्यांवरती. पण शिवसेनेनं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अजून मुंबईमध्ये आपल्याला आर्थिक सामाजिक आमूलाग्र कशा पद्धतीने पायाभूत विकास करता येतील याच्यावरती खऱ्या अर्थाने आपली रणनीती आखली पाहिजे. तर ही मराठी माणसांना आकर्षित करेल. मराठी माणसांना आज उद्योगधंदा पाहिजे आहे. मराठी मुलांना आज बेरोजगारीतून मुक्त होणं गरजेचं आहे. मराठी मुलांना आज सगळ्यात महत्त्वाचं मुंबईमध्ये राहण्याचं समाधान पाहिजे आहे. आज तोच वर्ग मुंबईच्या बाहेर फेकला जात असेल आणि त्या वर्गाला आर्थिक आधारभूत अशा पद्धतीची कुठल्याही पद्धतीने रचना नसेल तर तो इतर पक्षांकडे नक्कीच जाईल. त्याचबरोबर इतर राज्यातून आलेले जे लोक आहेत त्यांना सुद्धा मराठीच्या भाषेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने गोडी लावून मराठी, हिंदी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेच्या माध्यमातून मराठी भाषा सुद्धा त्यांच्या गळी उतरून मैत्रीपूर्ण अशा पद्धतीने आपण त्यांच्याशी सुद्धा राहू शकतो. तोडफोड करणं किंवा भाषाविषयक वाद निर्माण करणं आणि त्याचबरोबर भावनिक पातळीवरती लढणं आता या मुद्द्यांना मराठी विचारधारेमध्ये येणाऱ्या या विचारधारेमध्ये अर्थ उरला नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि म्हणून या संगणकाच्या युगामध्ये, या अवकाशाच्या युगामध्ये मराठी माणसांच्या हातामध्ये प्रोजेक्ट पाहिजेत, उद्योगधंदे पाहिजेत, त्याच्या घरात सॅलरी आली पाहिजे, पैसा आला पाहिजे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आहेत याचं भान आजच्या महाराष्ट्रातल्या मराठी पक्षांनी ठेवायला हवं आहे. त्याचबरोबर ती बीजेपीनं बरोबर निवडणुकीच्याच माध्यमातून ज्या काही रेवड्या वाटण्याचे कार्यक्रम केलेले असतात ते नेहमीचेच असतात त्यांचे कार्यक्रम आणि त्याचा इफेक्ट त्यांच्या विजयामध्ये कन्वर्ट होतो असं एकंदरीत चित्र आहे. परंतु रेवड्या वाटण्याच्या ऐवजी कार्यकर्त्यांना जर रोजगार, एक चांगला त्याच्या क्वालिफिकेशननुसार जॉब याची जर सेंटर्स मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खाजगी जॉब असेल, सरकारी जॉब असेल या पद्धतीने जर याच्यावरती लक्ष केंद्रित केलं आणि प्रत्येक शाखेमध्ये लायब्ररी जोडली, विद्यार्थ्यांची सोय केली, MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना, बेरोजगार विद्यार्थ्यांना जर आपण मदत केली तर नक्कीच येणारा काळ हा महाराष्ट्रातल्या शिवसेना आणि इतर काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या लोकांचा असेल, पक्षाचा असेल यात मात्र शंका नाही. आता इतकंच. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी यूट्यूब चॅनल. नमस्कार.